सांगली पोलीस यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत कडेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गांजा पुरवठा प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 9 मार्च 2026 रोजी कडेगाव येथील राजवीर मंगल कार्यालयाजवळ गांजा विक्रीसाठी येणाऱ्या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली होती। यावेळी आरोपी विजय शिवाजी पवार आणि आमिर युनुस मुल्ला यांच्या ताब्यातून तब्बल 7 किलो गांजा जप्त करण्यात आला होता। चौकशी दरम्यान हा गांजा परागंदा आरोपी अक्षय ज्ञानेश्वर मदने याने पुरवठा केल्याची माहिती समोर आली होती। यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आरोपीच्या शोधात होतं। 1 मे 2026 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। आरोपी अक्षय मदने हा कडेगाव विटा रोडवरील विजय हॉटेल परिसरात येणार आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित आरोपीला ताब्यात घेतला। चौकशी दरम्यान आरोपी अक्षय ज्ञानेश्वर मदने वय वर्ष 29 राहणार मालखांबी जिल्हा सोलापूर याने कडेगाव येथील आरोपींना गांजा पुरवठा केल्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी कडेगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक PS जाधव करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।